खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाकयुद्ध सुरूच आहे। एकनाथ खडसेंनी एक खळबळजनक दावा केलाय। मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला IAS खरतर अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याची माहिती एका पत्रकाराने दिली असल्याचं दावा खरतर एकनाथ खडसे यांनी केलाय। एका पत्रकाराने या संबंधित पुरावे दिल्याचा दावा देखील खडसेंनी केलाय। दरम्यान यावर प्रत्युत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार निशाणा साधलाय। मी बोललो असलो तरी खरतर मी जर बोललो तर लोक त्यांच्या तोंडाला काळं फासतील असं गिरीश महाजन म्हणाले। शहांकडे खरतर CDR उपलब्ध आहे, उगाच आदळआपट करू नये असं म्हणत खडसेंनी महाजनांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा। त्यात त्याने डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहेत। अमित शहांनी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे आणि रात्री 1 वाजेनंतर दिवसभरातून 100 वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग, पण तुझं CDR खरा बोलतो। जे CDR आहेत ते 10 वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल कि याच्यामध्ये तथ्य काय आहे। सर, उनका कहना है कि उस IAS अधिकारी का नाम मुझे पता है। अरे भाई, तो उन्होंने बताना चाहिए, प्रूफ देना चाहिए। तो बार बार वही कहते हैं। अगर मैं एक बात उनके बारे में कहूंगा, मैं इतनी निचली बात नहीं करूंगा। उनके घर में की बात है, अगर मैं वो बात कहूंगा तो खड़से को लोग जूते से मारेंगे, मुंह काला करके घुमाएंगे रोज उसको। एका IAS महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं, हा आरोप मी स्वतः केलेला नाही। हा आरोप गगनभेदीचे अनिल थत्ते यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहांचा उल्लेख केलेला आहे की अमित शहांकडे या संदर्भामध्ये CDR उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे उगाचच गिरीश महाजनांनी माझ्या नावाचं नाव घेऊन आदळआपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे। त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील, अन्य काही सांगायचं तर अनिल थत्तेंशी मागावे ना, नाथाबोल कशाला पुरावे मागत राहत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।